उजनी धरण आणि भीमा नदीकाठच्या नागरिकांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि अतिसतर्कतेचा इशारा देणारी बातमी समोर आली आहे। उजनी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आता थेट 1 लाख क्युसेक वरती पोहोचलेला आहे। पाण्याचा हा महाकाय लोंढा पंढरपूरच्या दिशेने झेपावत असल्याने पुराचा धोका आता आणखी वाढलेला आहे। पाहुयात याविषयीची सविस्तर माहिती। उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक प्रचंड वेगाने वाढली आहे। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने पूर नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेतलाय। आज रात्री 8 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात तब्बल 1 लाख क्युसेक एवढा प्रचंड विसर्ग सोडण्यात आलेला आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते अशी स्पष्ट शक्यता उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता डुंबरे यांनी वर्तवलेली आहे। उजनीतून सुटलेला हा 1 लाख क्युसेकचा पाण्याचा लोंढा पंढरपुरात दाखल झाल्यानंतर चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत भयंकर वाढ होणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाने अलर्ट जारी केलेला आहे। पाण्याची ही अफाट आवक पाहता कार्यकारी अभियंता डुंबरे यांनी नागरिकांना तातडीचं आवाहन केलेलं आहे। कृपया कुणीही नदी पात्रात उतरण्याचं धाडस करू नये। नदी पात्राजवळ असलेलं शेतीचं साहित्य, मोटारी आणि जनावरं त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावीत। सकल भागातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी आणि दक्षता घ्यावी। तुम्हीही नदीकाठच्या भागात राहत असाल तर सुरक्षित स्थळी राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा। भीमा नदीच्या पाणी पातळीच्या प्रत्येक महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।